संपूर्ण भावी शिक्षक बांधवांसाठी आजचं लेक्चर घेऊन आलोय मित्रांनो। गेल्या 2 दिवसापूर्वी महाराष्ट्र राज्य शासनाकडून प्रसिद्धी पत्रक जाहीर झालंय। संपूर्ण भावी शिक्षक बांधवांच्या मनामध्ये असलेला जो काही गोंधळ आहे, तो तिढा होता तो आता सुटलेला आहे की सर टीएटीचा पेपर कधी होणार आहे, निवडणुका आहेत त्याच्यानंतर टेटचा पेपर कधी होणार आहे। तर आता महाराष्ट्र आपलं जे काही महाराष्ट्र राज्य शासन आहे त्यांच्याकडनं प्रसिद्धी पत्रक काढण्यात आलंय। तर त्यामध्ये जे काही आपला टीएटीचा पेपर आहे तो टीएटीचा पेपर सर्वांना माहिती आहे की ऑगस्ट ते सप्टेंबर या 2 महिन्यांमध्ये टीएटीचा पेपर होणार आहे आणि त्याच्यानंतर नोव्हेंबर ते डिसेंबर या काळामध्ये तुमचा टेटचा पेपर होणार आहे। म्हणजे जे भावी शिक्षक आता शिक्षक होण्यासाठी इच्छुक आहे त्यांनी आता फक्त तयारी करणं, आता लढणं खूप जास्त महत्त्वाचं आहे, समजलं का। तर संपूर्ण माझ्या शिक्षक बांधवांसाठी आज मी हे लेक्चर घेऊन आलो आहे। ज्या शिक्षक बांधवांनी अजूनही आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी आवर्जून सबस्क्राईब करा, कारण की इथून पुढे आता ही सिरीज जी काही आहे ती संपूर्ण माझ्या भावी शिक्षक बांधवांसाठी सुरू राहणार आहे, कारण की माझं सुद्धा डीएड आहे, मी सुद्धा एक डीएड धारक आहे। ओके, नमस्कार, मी लक्ष्मण चौधरी सर्वांचं लक्ष मराठी ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सहर्ष स्वागत करतो। चला जाऊया। आता आजचा थंबनेल अगदी सर्वांनी बघितलं असेल की स्पेशल लेक्चर जे आहे ते स्पेशल लेक्चर कशासाठी आहे, तर टीएटी आणि टेट परीक्षेसाठी स्पेशल लेक्चर आहे। तर आता मराठी व्याकरणावरती या लेक्चरमध्ये बोलणार आहे। याच्यानंतरचं जे काही लेक्चर येणार आहे त्याच्यानंतरचं लेक्चर असणार आहे की अभ्यासाची रणनीती, की इतके दिवस आपल्याकडे आता उरले आहेत त्या सर्व एवढ्या दिवसांमध्ये प्रत्येक विषयाला कशा पद्धतीने न्याय द्यायचा त्याच्यावरती माझं पुढचं लेक्चर असणार आहे। त्यानंतर आता हेच घटक तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क मिळवून देतील। हा थंबनेल देण्यामागचं कारण काय आहे, कारण की 2013 पासून तर आतापर्यंत जेवढे पेपर झालेत ना त्या प्रत्येक पेपरचं मी ॲनालिसिस केलंय, प्रत्येक पेपरचं विश्लेषण केलंय की प्रत्येक पेपरमध्ये कशा पद्धतीने कोणत्या घटकावरती कोणत्या टॉपिकवरती किती प्रश्न विचारले गेलेत, कशा पद्धतीने विभागणी झाली आहे। तर ते पुढच्या लेक्चरला तर मी प्रश्न संख्या सुद्धा दिली आहे की मराठीमध्ये उतार्यांवरती किती ते किती प्रश्न उतार्यांवरती असतात, त्याच्यानंतर व्याकरणावरती किती प्रश्न असतात, या सर्व गोष्टीचं विश्लेषण मी पुढच्या लेक्चरला घेणार आहे। त्याकरिता आजचं लेक्चर फक्त आपल्यासाठी काय असणार आहे की मराठीचे कोणते घटक आपल्यासाठी परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहे। बघा, आता पुढे सर्वात पहिल्यांदा पुढे जाण्याच्या आधी जो काही आपला मराठी विषय आहे त्या मराठी विषयाची विभागणी कशी झाली, तर मराठी विषयाची पेपरच्या दृष्टिकोनातून 3 भागांमध्ये विभागणी झाली आहे। त्यामध्ये सर्वात पहिला सर्वांना अगदी परिचित असलेला घटक तो म्हणजे व्याकरण। व्याकरणावरला खूप मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थी अभ्यास करावाच लागतो, कारण की आपण जर टीएटीचा विचार जर केला तर टीएटीच्या दृष्टिकोनातून जे काही 30 प्रश्न आपल्याला विचारले जातात, बरोबर, किंवा जेमतेम टेटच्या दृष्टिकोनातून त्याच स्वरूपाचे प्रश्न असतात, त्याच पद्धतीचे प्रश्न असतात, बरोबर आहे। म्हणजे आपण जर इकडे लक्षात घेतलं तर 30 प्रश्न जे काही विचारले जातात तर या 30 प्रश्नांपैकी आता 2021चा जो काही पेपर पार पडला, बरोबर, 2021चा असेल तर 2021च्या पेपरमध्ये 18 प्रश्न ती व्याकरणावरती विचारलेली होती, बरोबर। त्याच्यानंतर 6 ते 7 प्रश्न शब्दसंग्रहावरती विचारलेली होती आणि उतारे म्हटल्यानंतर मित्रांनो 6 प्रश्न उतार्यांवरती होते। सर आतापर्यंत आम्ही फक्त 5च बघितल्यात, मग आता इकडे 6 कसे, तर इकडे उतार्यांची 2 भागांमध्ये विभागणी आपल्याला केलेली असते। 2 भागांमध्ये शिक्षक बांधवांसाठी 2 भागांमध्ये उतारे विचारलेले असतात। सर्वात पहिला उतारा विचारलेला असतो तो म्हणजे कोणता, गद्य जो विभाग आहे त्यावरती प्रश्न आलेले असतात। 3 प्रश्न गद्यावरती विचारलेली होती आणि त्यानंतर दुसरा जो उतारा असतो, उतारा म्हटल्यानंतर एक पोयम दिलेली असते, कविता दिलेली असते, त्या कवितेवरनं आपल्याला प्रश्नांची उत्तरं शोधून लिहायची असतात। खरे आपण सर्वच्या सर्व शिकलो आहे डीएड मध्ये, बरोबर ना, की कशा पद्धतीने आपल्याला गद्य आणि पद्य या सर्व गोष्टींचा अभ्यास आपण सर्वतोपरी केलेला आहे, आपण पाठ्यचनामध्ये अभ्यासलेला आहे, बरोबर ना। या सर्वच्या सर्व गोष्टी आपण शिकलो आहे। त्याच्यामुळे गद्य आणि पद्यावरती 2 पद्धतीने प्रश्न विचारलेले असतात। 3 प्रश्न इकडे असतात, 3 प्रश्न इथे विचारलेले असतात। तुम्ही टेन्शन घेऊ नका। काही जणांना जर वाटत असेल की सर उतारा कसा सोडवायचा त्यावरती सुद्धा मी लेक्चर घेणार, ते बॅचमध्ये मी लेक्चर घेतलेली आहे। ओके, त्यामुळं या 3 भागांमध्ये विभागणी केलेली आहे। मग आता नेमकं व्याकरणामध्ये कोणत्या घटकांवर जास्तीत जास्त भर दिला, शब्दसंग्रहावरती कोणत्या घटकांवरती जास्तीत जास्त भर आहे, त्यानंतर उतारे म्हटल्यानंतर याला आपण थोडं बाजूला ठेवूया। पण आता जे काही त्या ठिकाणी आपल्याला महत्त्वाचे आहे त्या घटकांची चर्चा सर्वात पहिल्यांदा आपण करून घेतोय। बघा, सर्वात पहिलं प्रकरण आपल्याला अभ्यासाला लागतं ते म्हणजे कोणतं, पहिलं प्रकरण भाषेची पार्श्वभूमी व तिचा विकास कसा होत गेलाय। म्हणजे भाषा विकासाचे टप्पे कशा पद्धतीने पार पडले, तर यामध्ये कोणकोणते घटक आपल्याला अभ्यासायचे आहेत। तर भाषा म्हणजे काय, बऱ्याचदा आपल्या टीएटीच्या पेपरमध्ये भाषेची व्याख्या कितीदा विचारली गेली आहे, बऱ्याचदा खूपदा व्याख्या विचारली गेली आहे। त्याच्यानंतर भाषेचं महत्त्व,
व्याकरणाचा विकास. यस, व्याकरणाची व्याख्या खूप वेळेस परीक्षेमध्ये विचारली गेलेली आहे की व्याकरण म्हणजे काय, व्याकरणाचा विकास कशा पद्धतीने होत गेला, पहिलं पुस्तक कधी आलं, मराठीतून पहिलं पुस्तक कधी प्रकाशित झालं, बरोबर ना, या सर्व गोष्टी. आणि मला वाटतं आपण याचा अभ्यास डीएडच्या फर्स्ट इयरला, बरोबर ना, किंवा त्या ठिकाणी भाषेचं जे काही महत्त्व होतं, भाषा जो काही विकास होता तो बऱ्यापैकी अभ्यास केला आहे. त्याच्यानंतर पुढे जर म्हटलं आपण तर लिपीचे प्रकार व विकास, की लिपी कशा पद्धती विकसित होत गेली. आता बऱ्यापैकी आपल्याला माहिती आहे, आपण शिकवतो देवनागरी लिपी, त्याच्या आधीच्या लिप्या कोणकोणत्या होत्या, मग खरोष्टी काय होती, त्याच्यानंतर तुमची ब्राह्मी लिपी काय होती, त्याच्यानंतर मोडी लिपी काय, धाव लिपी काय, या सर्व लिपींचे जे काही प्रकार आहे, शारदा लिपी काय, बरोबर, या संपूर्ण लिपींचा विकास आपल्याला इथं अभ्यासाला लागतो. कारण की एक प्रश्न यावरती विचारला जातो मित्रांनो, म्हणून इथं आपल्याला हे अभ्यासणं गरजेचं आहे की लिपीचे प्रकार कोणते आहे, लिपी म्हणजे काय, लिपी कशाला म्हणतात, लिपी हा शब्द कुठनं आला, बरोबर, अशा प्रकारची प्रश्न आतापर्यंत टीएटीच्या पेपरमध्ये विचारलेली आहेत, टेटला प्रश्न विचारलेली आहेत. पैकीच्या पैकी मार्क घ्यायचे असतील तर अशा पद्धतीने आपल्याला अभ्यास करायला लागणार आहे. त्याच्यानंतर नंबर 2 वर्ण विचार, हे चॅप्टर खूप जास्त महत्त्वाचं आहे, जिथं जिथं मी स्टार्ट करतोय त्यावरती तुम्हाला भर द्यायचा आहे. आता इथं माझ्या संपूर्ण शिक्षक बांधवांसाठी ही सिरीज मी यूट्यूबला सुरू करणार आहे. दररोज यूट्यूब लाईव्ह माझं लेक्चर असणार आहे, कोणीही बघायला विसरू नका. जेवढे संपूर्ण आपले शिक्षक बांधव असतील, संपूर्ण शिक्षक बांधवांपर्यंत ही जी काही आपली माहिती आहे ती पोचवा. की लक्ष मराठी अकॅडमीचे लक्ष्मण चौधरी सर, ओके, माझं सुद्धा डीएड, बरोबर, ते आपले सहकारी किंवा आपलेच मित्र आहेत, ते आपल्यासाठी लेक्चर सिरीज सुरू केलेली आहे त्यांनी, बरोबर. बिंदास्त राहा, परीक्षेपर्यंत परिपूर्ण तयारी मी तुमच्याकडनं करून घेणार, टेन्शन घेऊ नका, ओके. तर वर्ण विचारामध्ये सर्वात जास्त प्रश्न विचारलेले आहे, कारण की आपला जो शिकवण्याचा जो काही स्तर आहे तो 1ली ते 5वी, 6वी ते 8वी, बरोबर ना, अक्षर ओळख असेल, बरोबर, त्याच्यानंतर अक्षराचं लेखन असेल किंवा वर्ण असतील, यावरती जास्तीत जास्त प्रश्न विचारलाय. ह्याच्यावरती सुद्धा जास्तीत जास्त प्रश्न विचारले की वर्ण काय, अक्षर काय, ध्वनी काय, मूलध्वनी, शब्द, पद, वाक्य. एका शिक्षकाला या कन्सेप्ट क्लिअर असणं महत्त्वाचं आहे, बरोबर का नाही, कारण आपण जो काही शिक्षक बनणार आहोत तर तो परिपूर्ण शिक्षक आपण जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिकेच्या शाळांचे शिक्षक आपण बनणार आहोत, की ज्या संपूर्ण शाळांमध्ये मराठी विषय अत्यंत महत्त्वाचा आहे. त्याकरिता आपल्याला मराठीवरती आपलं प्रभुत्व असणं महत्त्वाचं आहे, ओके का. आणि लेक्चर कसं वाटतंय मला कमेंट्स करून सांगत चला, सर्वांनी सांगा कमेंट्स करून. तुम्हाला अजून कुठल्या घटकाची लेक्चर हवे ते सुद्धा मला सांगा. बघा, वर्णांचे प्रकार आहे, बऱ्याचदा प्रश्न विचारलाय की ह्रस्व स्वर कोणते, दीर्घ स्वर कोणते, अशा प्रकारचा प्रश्न विचारलाय. वर्णांच्या उच्चार स्थानावरती सुद्धा प्रश्न विचारला. 21ला तो ओष्ठ उच्चार स्थानावरती प्रश्न विचारलेला होता. त्याच्यानंतर विशेष संयुक्त व्यंजने कोणती आहेत हे सुद्धा चांगल्या पद्धतीने अभ्यासा. जे मी स्टार करतोय ते उत्कृष्टपणे अभ्यासलं पाहिजे. आकार विल्हेनुसार जोड शब्दात एकूण मूलध्वनी किती, एक प्रश्न आपला दिलेला असतो. समजा प्रश्न दिलेला असतो आपल्याला इथं अमृत ध्वनी, अशा पद्धतीचा प्रश्न दिलेला असतो. आणि अमृत ध्वनी म्हटल्यानंतर तुम्हाला सांगितलेलं असतं की या दिलेल्या शब्दामध्ये एकूण मूलध्वनी किती आले ते ओळखा. अशा प्रकारचा प्रश्न आपल्याला विचारला जातो. मग आता कर मित्रांनो, अशा प्रकारचा प्रश्न जर विचारलेला असणार आहे तर मग अशा प्रकारे या दिलेल्या शब्दामध्ये एकूण मूलध्वनी किती आहे त्याची मांडणी करायची, बरोबर आहे. त्याची मांडणी केल्यानंतर संपूर्ण त्या दिलेल्या रचनेमध्ये किंवा दिलेल्या शब्दामध्ये कशा पद्धतीचे मूलध्वनी आले आहेत ते आपल्याला ओळखायचं असतं. त्याची एक टेक्निक्स आहे, त्याचं एक तंत्र आहे. त्यानंतर थोडं पुढे बघा, नंबर 3 मध्ये जोडाक्षरे, या प्रश्न येतो, यावरती बऱ्याचदा विचारला गेलाय. जोड अक्षरे म्हटल्यानंतर जोड अक्षर म्हणजे काय तुम्हाला माहिती असावं. बऱ्याच विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन असते की जोड अक्षर, संयुक्त व्यंजन कशा पद्धतीने आलेलं असतं किंवा जोड शब्द, या तिघांमध्ये फरक आपला क्लिअर असतं, महत्त्वाचं आहे. या तिघांमध्ये काय काय फरक आहे की जसं की त्या ठिकाणी जोड अक्षर म्हणजे काय, जोड शब्द म्हणजे काय, आणि त्याच्यानंतर नंबर 3 मध्ये जर तुम्ही गेलात तर नंबर 3 मध्ये तर संयुक्त व्यंजन म्हणजे काय, संयुक्त व्यंजन म्हणजे काय, या तिघांमध्ये फरक आपला माहिती असला पाहिजे. मग यामध्ये जर आपण बघितलं तर जोडाक्षरांचे प्रकार आणि जोडाक्षर लिहिण्याची पद्धत आणि विसर्ग, अनुस्वार आणि विसर्ग हे 3 घटक खूप जास्त महत्त्वाचे आहे. यावरती जास्तीत जास्त भर तुमचा असला पाहिजे, कारण की बऱ्याचदा संधीमध्ये सुद्धा हे घटक आपल्याला महत्त्वाचे ठरतात. त्याच्यानंतर पुढे संधी, संधी म्हटल्यानंतर एक प्रश्न ठरलेला असतो, परीक्षा कोणतीही असू द्या एक प्रश्न त्यावरती ठरलेला असतो. संधी म्हटल्यानंतर संधीचे प्रकार, स्वर संधी काय, व्यंजन संधी काय, विसर्ग संधी काय, विशेष संधी, हे सर्वच्या सर्व प्रकार तुम्हाला अभ्यासायचे आहेत. आणि तुम्हाला जर वाटतंय की सर मला अद्ययावत मराठी अभ्यासलं गेलं पाहिजे तर रिस्क घेऊ नका. संपूर्ण शिक्षक बांधवांसाठी मी स्पेशल टीएटीची बॅच सुरू केलेली आहे.
लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे. अजिबात तिथं विचार करू नका. जर जॉईन करायची आहे तर आतापासूनच तुम्हाला तयारी करायला लागणार आहे. ओके, कारण की दिवस खूप आहे आपल्याकडे, अशातला प्रकार नाही आहे. आतापासूनच आपल्याला मार्गक्रमण करावं लागणार आहे. आतापासूनच आपली रणनीती आखावी लागणार आहे. तर बघा पुढे आता हीच ती बॅच आहे. बघा हीच ती बॅच आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांना स्पेशल मराठीसाठी हवं आहे ते विद्यार्थी बॅच जॉईन करू शकतात. ज्या विद्यार्थ्यांना वाटतंय की सर आम्हाला संपूर्ण विषय असले पाहिजेत किंवा संपूर्ण विषय आम्हाला मिळतील का, तर यस मिळतील, काय अडचण नाही. कारण की बालमानसशास्त्र असेल, अध्यापन शास्त्र असेल, ते तर उत्कृष्टपणे आपण शिकवू शकतो. का? कारण की ती बॅच सुद्धा उपलब्ध आहे. ती लवकरात लवकर तुमच्यासाठी ती बॅच सुद्धा उपलब्ध करून देणार आहे. किंवा सर्व शिक्षकांची लेक्चर त्यासाठी तयार आहे आणि ते सुद्धा लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे. त्याची फीज अजून डिसाईड झालेली नाही, त्याची फीज अजून ठरलेली नाही. जशी तुमची ज्या पद्धतीने इकडं म्हणजे ज्या पद्धतीने इन्क्वायरी येणार आहे किंवा ज्या पद्धतीने तुमचा इंटरेस्ट तुम्ही दाखवणार त्या पद्धतीने त्या बॅचेस रन होतील. आता मराठीची बॅच स्पेशल तुम्ही घेऊ शकतात. काही विद्यार्थी असे पण असतात की सर मराठीमध्ये आम्हाला मार्क्स कमी मिळतात, किंवा सर्वच्या सर्व विषयांची बॅच तुमच्यासाठी लवकरच उपलब्ध होणार आहे. त्याच्यामुळं काही अडचण नाही. ज्यांना ज्यांना बॅच घ्यायचे त्यांनी हा नंबर आहे आपला 9096755652. इकडे तुम्हाला दिसणार आहे 9096755652. तर या बॅचमध्ये काही बॅच तुम्हाला TET साठी टेटसाठी दोघांसाठी महत्त्वाचे, CTET साठी सुद्धा CTET साठी नाही पण TET साठी आणि त्यानंतर टेटसाठी जी काही बॅच आहे ती महत्त्वाची असणार आहे. तर यामध्ये अद्ययावत नोट्स तुम्हाला मिळणार आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड सेशन असणार आहे. घटकनीय प्रश्न विश्लेषण आहे, घटकनीय टेस्ट सिरीज आहे. बरोबर. तर आत्ताच आपलं जे काही ॲप आहे ते डाउनलोड करा. लक्ष मराठी अकॅडमीचं जे काही ॲप्लिकेशन आहे ते डाउनलोड करा आणि त्यामध्ये डेमो व्हिडिओ बघा आधी आणि त्याच्यानंतरच बॅच घ्या. एकदम माफक फीमध्ये बॅच आहे. ओके. आणि जर संपूर्ण विषय हवे असतील ते सुद्धा सांगा. बघा पुढे आता अति महत्त्वाचा पाठ तो म्हणजे शब्दांच्या जाती. यस, शब्दांच्या जाती म्हणजे सर्वात पहिली शब्द जात आहे ती म्हणजे नाम. नामाचे प्रकार सामान्य नाम, विशेष नाम, भाववाचक नाम याच्यावरती प्रश्न येतो. आणि हा एक महत्त्वाचा घटक उरला तो म्हणजे नामाचे कार्य, की सामान्य नाम केव्हा केव्हा विशेष नामाचं कार्य करते, एक विशेष नाम केव्हा केव्हा सामान्य नामाचं कार्य करते. धातूपासून तयार झालेलं नाम असतं, त्याच्यानंतर विशेषण केव्हा केव्हा नामाचं कार्य करते किंवा विशेषणापासून नाम तयार झालेलं असतं. भाववाचक नाम केव्हा केव्हा विशेष नामाचं कार्य करतं. म्हणजे अशा पद्धतीने जे संपूर्ण नामाचे उपयोग आहे ते संपूर्ण नामाचे उपयोग तुम्हाला इथं अभ्यासाला लागतात. नामाचे वैशिष्ट्य, भाववाचक नाम विद्यार्थ्यांना खूप जड जातं, अवघड जातं. भाववाचक नामाचा जर विचार केला तर भाववाचक नामाच्या बाबतीत फक्त तुम्हाला एका पद्धतीने भाववाचक नाम अभ्यासून चालत नाही. बऱ्याच विद्यार्थ्यांना सांगणं असतं की भाववाचक नाम म्हणजे ज्या नामातून भाव किंवा गुण प्रकट होतो. हो बाबा, भाव किंवा गुण प्रकट होतो, पण एवढंच नाहीये. कृतीवाचक शब्द आलेली भाववाचक नामे असतात. अधिकारदर्शक शब्द आलेली ती भाववाचक नामे असतात. व्यवसायदर्शक आलेली शब्द ती भाववाचक नामे असतात. किंवा ज्या शब्दांना यत्व, पण, तावागिरी, ऐकी, पण, हिक अशा प्रकारची प्रत्यय जुडलेली असतात ती भाववाचक नामे असतात. भाववाचक नाम एका पद्धतीने अभ्यासून चालतच नाही. त्या पद्धतीचे प्रश्न तुम्हाला पेपरमध्ये विचारले म्हणून सांगतोय. त्याच्यानंतर पुढे या सर्वनामे. सर्वनामे म्हटल्यानंतर सर्वनामामध्ये सर्व वाचायची गरज नाही. सर्वनामांचे प्रकार अभ्यासा आवर्जून. त्याच्यानंतर सर्वनामांची विभागणी, की मराठीमध्ये एकूण सर्वनामे किती आहेत. 9 सर्वनामे आहेत. मी, तू, तो, हा, जो, कोण, काय, आपण, स्वतः, हे तर 9 सर्वनामे आहेत. पण त्याची विभागणी कशी केली गेली, प्रकार वेगळे, विभागणे वेगळी. म्हणजे जर आपण इकडे लक्षात घेतलं की सर्वनामांची विभागणी जर बघितली मित्रांनो, तर सर्वनामांची विभागणी कशी येते की वचनानुसार बदलणारी सर्वनामे, आत्मवचनानुसार बदलणारी सर्वनामे, प्रश्न प्रकारानुसार बदलणारी सर्वनामे, नामाच्या लिंगानुसार बदलणारी सर्वनामे, ही त्याची विभागणी आहे. आणि अशा पद्धतीने जर तुम्ही अभ्यास केला तर पैकीच्या पैकी मार्क मिळायला काय अडचण नाही. आतापर्यंत आपले विद्यार्थी आहेत. बऱ्याच विद्यार्थ्यांना TETच्या पेपरमध्ये, टीचर एलिजिबिलिटी टेस्ट, शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी मार्क मिळालेले आहेत. त्याच्यामुळे तुम्हालाही मिळतील त्या पद्धतीची तयारी करा फक्त बस. विशेषण म्हटल्यानंतर एक प्रश्न यावरती तर येतो. आता जर आपण लक्षात घेतलं, मी जिथं स्टार करतोय त्याला जास्तीत जास्त भर द्या. विशेषणाचे मुख्य प्रकार असतील, आदि विशेषण असेल, साधित विशेषणाचे प्रकार असतील. तुम्हाला आत्ताच सांगतो की जर तुम्ही बॅच जॉईन करत असाल तर कुठं जायची गरज नाही, कुठल्या नोट्स वाचायची गरज नाही. फक्त जेवढं शिकवतो त्या कन्सेप्ट क्लिअर करा. आणि बॅचमध्ये तुम्हाला 3 प्रकारच्या नोट्ससुद्धा प्रोव्हाइड होतील. टेस्ट सिरीज असतील. या सर्वतोपरी गोष्टी तुम्हाला बॅचमध्ये परिपूर्ण प्रोव्हाइड केल्या जाणार आहे. त्याच्यानंतर क्रियापद अति महत्त्वाचा घटक आहे हा. या घटकावरती महत्त्वाचा
महत्त्वाच्या कन्सेप्ट आहे. कारण की जेव्हा तुम्ही क्रियापद अभ्यासाला येतात तेव्हा महत्त्वाची गोष्ट असते वाक्यातील कर्ता आणि वाक्यातील कर्म. हा कन्सेप्ट अतिशय चित्र स्वरूपामध्ये मी शिकवत असतो. का? कारण की याच घटकावरती बरेच घटक अवलंबून आहे ना. म्हणजे क्रियापद असू द्या किंवा वाक्यातील प्रयोग असू द्या, विभक्ती असू द्या, वाक्य पृथक्करण, संपूर्ण घटक कशावर अवलंबून आहे तर वाक्यातील कर्ता आणि कर्म ओळखणे त्यावरती अवलंबून आहे. म्हणजे आपल्याला माहिती असावं. बरोबर. धातू कृदंत यातला फरक काय? आमची पोरं धातू पण तोच मानतात, कृदंत पण तेच मानतात. नको, ते चुकीचं आहे. धातू आणि कृदंतामध्ये फरक आहे व्याकरणिक दृष्ट्या. त्याच्यानंतर पुढे गेलात ना, क्रियापदाचे मुख्य प्रकार कोणते? अख्खा महाराष्ट्र परेशान आहे आकर्मक आणि सकर्मक मुळे प्रश्न विचारली जातात ना. बरोबर का? कानात वारे शिरले हा म्हणतो कान करताय पण ते चुकीचं आहे. श्रावणीला थंडी वाजते हा म्हणतो श्रावणी करताय पण ते चुकीचं आहे. पद्धत ओळखा. मग ते कोणतं वाक्य अकर्मक आहे, कोणतं वाक्य सकर्मक आहे, यातला फरक तुम्हाला माहिती असावा. त्याच्यानंतर पुढे आलात तर अविकारी शब्दांच्या जाती सुरू होतात की ज्याच्या मूळ रूपामध्ये बदल होत नाही. अशा प्रकारच्या शब्दजाती यामध्ये समाविष्ट आहे. सर्वात महत्त्वाची पहिली शब्दजाती म्हणजे अविकारी. अविकारीमध्ये क्रियाविशेषण अव्यय पहिली आहे. त्याच्यामध्ये क्रियाविशेषण आणि क्रियाविशेषण अव्यय दोघांमध्ये फरक काय? यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट या घटकावरती जास्त प्रश्न विचारले जातात. इकडं अर्थमूलकनुसार विचारलेले प्रकार, स्वरूपमूलकनुसार, अर्थमूलक त्यातला खूप जास्त महत्त्वाचा आहे पेपरच्या विश्लेषणानुसार. त्याच्यानंतर पुढे आला तर शब्दयोगी अव्यय एखादा प्रश्न विचारला गेला तर गेला, नाहीतर नाही. ओके. तर यावरती सुद्धा तुम्ही अभ्यास केला पाहिजे. म्हणजे शब्दयोगी अव्यय, शुद्ध शब्दयोगी अव्यय यातला फरक काय? ओके. बाकी एवढं काही त्यावरती आतापर्यंत काही प्रश्न विचारले दिसले नाहीत. ओके. पण सामान्य रूप हा जो पार्ट आहे पुढे आपला सविस्तर अभ्यासाचा आहे. त्यानंतर विभयानी अव्यय हा अति महत्त्वाचा प्रकार आहे. कारण की या घटकावरती अवलंबून असलेला महत्त्वाचा पार्ट तो म्हणजे कोणता? वाक्यांचे प्रकार. वाक्यांच्या प्रकारावरती जास्तीत जास्त प्रश्न तुम्हाला विचारले गेले आतापर्यंत. जास्तीत जास्त प्रश्न वाक्यांच्या प्रकारावरती विचारले गेले आणि तो वाक्यांचा प्रकार या घटकावरती खूप जास्त मोठ्या प्रमाणामध्ये अवलंबून आहे. लक्षात ठेवा. मग जर आपण बघितलं की उभयनिष्ठ अव्ययाचे प्रकार असतील प्रधानत्वबोधक, गौणत्वबोधक. प्रधानत्व काय तर पहिलं वाक्य स्वातंत्र्य, दुसरं वाक्य स्वातंत्र्य. गौणत्व म्हणजे काय? पहिल्या वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी दुसऱ्या वाक्यावरती अवलंबून राहावं लागत असेल. संपूर्ण शिक्षक बांधवांना, भावी शिक्षक बांधवांना माझं जे काही टीचिंग आहे ते समजत असेल. कारण की आपल्याला माहिती आहे आपण DED मध्ये काय तेच केलंय. बरोबर का नाही? 2 वर्ष आणि आमच्या वेळेस 6 महिन्याची जी काही इंटर्नशिप होती ती इंटर्नशिप सुद्धा आम्हाला होती जिल्हा परिषद शाळेवरती. त्याच्यामुळे काय अडचण नाही. बरोबर. तर अशा पद्धतीने या सर्वच्या सर्व कन्सेप्ट उत्कृष्ट पद्धतीने क्लिअर केल्या पाहिजे. त्यानंतर केवल प्रयोगी अव्यय आहे. केवल प्रयोगी अव्यय हा अव्ययाचा शेवटचा प्रकार येतो. त्यावरती सुद्धा एखादा प्रश्न विचारला जाऊ शकतो. बरोबर. तो एकदम सोप्या पद्धतीने प्रश्न विचारला, त्यामध्ये काही अवघड नसतं एवढं. नामाच्या लिंगाचे विचार म्हटल्यानंतर लिंग विचार, नामाचा लिंग विचार म्हटल्यानंतर लिंगाचे प्रकार कोणकोणते? पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुंसकलिंग. लिंगभेदामुळे निर्माण होणारा बदल. फक्त एवढं तुम्ही अभ्यासलं पुरेसं झालं. फक्त नामाच्या लिंगाचे प्रकार एकदम सोप्या पद्धतीने ते लक्षात घ्यायचं. पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुंसकलिंग. पुल्लिंग म्हटल्यानंतर तो या सर्वनामाने पुल्लिंग दर्शवलं जातं. त्यानंतर स्त्रीलिंग म्हटलं तर ती या सर्वनामाने दर्शवलं जातं. आणि नपुंसकलिंग म्हटल्यानंतर ते या सर्वनामाने दर्शवलं जातं. TAT साठी एवढंसं पुरेसं आहे. याच्या व्यतिरिक्त प्रश्न विचारला जाणार नाही. ओके. या घटकावरती विचारला जाणारा प्रश्न खूप अवघड असणारा अशातला प्रकार नाही आहे. बेसिक क्वेश्चन आहे. त्याच्यानंतर वचन विचारावरती सुद्धा तेच आहे की एक वचन काय, अनेक वचन काय. बरोबर. यावरती प्रश्न तुम्हाला विचारला जातो की एक शब्द दिला असतो, त्या शब्दाचं अनेक वचन कशा पद्धतीने होणार आहे अशा प्रकारचा प्रश्न तिथं विचारला जाणार आहे. म्हणून इकडे जर आपण लक्षात घेतलं तर वचन विचारावरती सुद्धा एखादा प्रश्न तुम्हाला जमून जातो. पण हा घटक महत्त्वाचा आहे. विभक्ती विचार कन्सेप्च्युअल पार्ट आहे. कन्सेप्टवरती भर असला पाहिजे. इथं जर आपण प्रथमा, द्वितीय, तृतीय, चतुर्थी, पंचमी, षष्ठी आणि संबोधन, त्याच्यानंतर विभक्ती काय, उपपद काय, कारकार्थ काय, त्याच्यानंतर कोणत्या विभक्तीला कारकार्थ नाही, कोणत्या विभक्तीला कारकार्थ आहे, द्वितीय विभक्ती, चतुर्थी विभक्ती मधला फरक काय, उपपदार्थ कशा पद्धतीने तयार होत असतात, कोणत्या विभक्ती प्रकाराचे उपपदार्थ कोणते आहेत ते ओळखा. अशा प्रकारचे प्रश्न इथं आपल्याला विचारलेले दिसत आहे. मग या संपूर्ण घटकाचा अभ्यास आपल्याला करणं खूप जास्त गरजेचं आहे. या घटकावरती 1 ते 2 प्रश्न असतात म्हणजे असतात आणि इथं मार्क जाण्याची दाट शक्यता असते. त्याच्यानंतर पुढे आलात ना काळ. काळ म्हटल्यानंतर तुम्हाला क्रियापदाचे अर्थ,
क्रियापदाचे अर्थ आपल्याला व्याकरणाच्या दृष्टिकोनातून खूप जास्त महत्वाचे आहे, त्यामुळे काळ तिथं महत्वाची जबाबदारी पार पाडत असतो. मग क्रियापदाचे अर्थ किती प्रकारचे आहेत या गोष्टी आपल्याला इथं अभ्यासाला लागतात. रीतिकाळ जो आहे ना, रीतिकाळ काही जणांनी ऐकला असेल, काही जणांनी ऐकला नसेल. रीतिकाळ जो आहे ना, तर रीतिकाळावरती जास्तीत जास्त प्रश्न तुम्हाला विचारले जातात मित्रांनो. म्हणून काळाचे प्रकार किंवा सन्निहित भूतकाळ काय, सन्निहित भविष्यकाळ काय. त्यानंतर सर्वात महत्वाचा घटक तो म्हणजे प्रयोग. प्रयोगावरच्या कन्सेप्ट आपण क्लिअर केल्या पाहिजे. प्रयोग म्हणजे काय, प्रयोग कशाला म्हणतात, अकर्मक काय, अकर्मक कर्तरी काय, सकर्मक कर्तरी काय. प्रयोग जर लक्षात ठेवायचे असतील तर तिघ प्रयोगाचे प्रकार कसे लक्षात ठेवायचे मी तर विद्यार्थ्यांना सांगतो. प्रयोगावरचा कसाही प्रश्न विचारला गेला ना, कसाही प्रश्न विचारू दे, फक्त 5 सेकंदामध्ये तुम्हाला त्याचं उत्तर आलं पाहिजे. कर्तरी प्रयोगामध्ये काय, कर्मणी प्रयोगामध्ये काय, त्याच्यानंतर भावे प्रयोगामध्ये काय, फक्त 5 सेकंदात सांगतो. कर्तरी प्रयोगामध्ये कर्ता प्रथम येत असतो, इथं कर्तरी प्रयोग संपला. कर्मणी प्रयोगामध्ये कर्त्याला नेहमी प्रत्यय असते, इथं कर्मणी प्रयोग संपला. भावे प्रयोगामध्ये कर्त्याला कर्माला प्रत्यय असते, तिथं भावे प्रयोग संपतो. सराव जर केला, प्रश्न जर बघितले तर ह्याच्या व्यतिरिक्त प्रश्न नाहीये. सर एवढंच काय, यस बघा तुम्ही बॅचमध्ये अशा पद्धतीने प्रयोग आपल्याला अभ्यासाला लागतात. त्याच्यानंतर संकीर्ण किंवा संकर प्रयोग हे सुद्धा अभ्यासणे महत्वाचे आहे. त्यानंतर वाक्यांचे प्रकार अति महत्वाचा पाठ. मी जिथं जिथं बोलतोय अति महत्वाचा त्याचा अभ्यास तुम्हाला चांगला करायचाच आहे. वाक्यांचे प्रकार केवळ संयुक्त काय, गौण वाक्य काय, वाक्य रूपांतरण. वाक्य रूपांतरणावरती मागे प्रश्न विचारला गेलेला होता. वाक्य रूपांतरण म्हणजे काय की वाक्याचा अर्थ जो काही तो जसाच्या तसा ठेवून त्याचं रूपांतरण करावं लागतं, त्याला वाक्य रूपांतरण असं म्हटलं जातं. म्हणजे प्रश्नार्थी विधानार्थी, उद्गारार्थीचं विधानार्थी, होकारार्थीचं नकारार्थी, केवळ संयुक्त मिश्र यांचं परस्पर रूपांतरण आपल्याला अभ्यासाला लागतं. इकडे 2 वाक्य दिली असतात, 3 वाक्य दिली असतात, त्याच्यापासून एकच केवळ वाक्य किंवा संयुक्त वाक्य आपल्याला बनवावं लागतं, किंवा 2 किंवा अनेक केवळ वाक्याचं मिश्र वाक्य बनवावं लागतं. याला म्हणतात संकलन, की 2-3 प्रकारची वाक्य दिली असतात, एक वाक्य बनवावं लागतं. महत्वाचे पार्ट आहे वाक्य पृथक्करण. हा घटक सुद्धा खूप जास्त महत्वाचा प्रत्येक परीक्षेसाठी, की वाक्य पृथक्करण करणं म्हणजे काय, त्या वाक्यातला कन्सेप्ट आहे, उद्देश काय, उद्देश विस्तार काय, बरोबर का. या दोघांमध्ये काय फरक आहे, कर्म काय, कर्म विस्तार काय, विधेय काय, विधेय विस्तार काय, विधानपूरक संकल्पना नेमकी काय आहे, आधारपूरक काय आहे, या प्रकारच्या संकल्पना पेपरमध्ये विचारल्या जातात. तुम्हाला माहिती असावं या सर्व संकल्पना. त्याच्यानंतर समास, सर्वात जास्त अवघड जाणारा घटक पोरांना. अव्ययभाव समाज असेल, तत्पुरुष समाज असेल, द्वंद्व समाज असेल, बहुव्रीही समाज असेल, अगदी फ्लो चार्टच्या माध्यमातून, रिव्हिजन स्वरूपाच्या माध्यमातून तुम्हाला नोट्स सुद्धा उपलब्ध आहे. तेवढ्याच फीमध्ये 3 पद्धतीच्या नोट्स. त्याच्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट 100+ लेक्चर, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड सेशन. अजून काय पाहिजे. मला तर नाही वाटत का याच्या व्यतिरिक्त काही प्रश्न काही पेपरमध्ये याच्या व्यतिरिक्त विचारला जाणार आहे. समास म्हणजे काय, समासाचे प्रकार. रसावरती सुद्धा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला गेला, की जे 9 रस आहेत ना आपले, त्या 9 रसांवरती सुद्धा पेपरमध्ये प्रश्न विचारला गेला. शृंगार रसाचा विचारला गेला, शांत रस, अद्भुत, बिभत्स, शौर्य, समजलं का, वीर रस, अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला विचारले गेलेले आहेत. त्याच्यानंतर शब्दांच्या शक्ती यावरती काही एवढी प्रश्न आतापर्यंत विचारले गेले नाही. अलंकार, यस, यावरती प्रत्येक परीक्षेला प्रश्न असतो म्हणजे असतो. कारण की संपूर्ण जे काही शब्द अलंकार आणि अर्थ अलंकार आहे, अनुप्रास अलंकार, यमक आणि श्लेष, एका शब्दामध्ये संपूर्ण अलंकार समजणारे आहेत. अनुप्रास अलंकार म्हणजे काय, एकाच अक्षराची पुनरावृत्ती झालेली असते, की पेटविले पाषाण पठारावरती शोभाने, बरोबर ना. गरिबांच्या गळ्यामध्ये गाजे संतांची वाणी, अशा पद्धती एकच अक्षर पुन्हा पुन्हा जिथं आलेलं असतं तिथं अनुप्रास अलंकार म्हणतो. यमक हा खूप चांगल्या पद्धतीने परिचित आहे आपल्याला. यमक अलंकार म्हटल्यानंतर आपल्याला चांगल्या पद्धतीने परिचित आहे, की जिथं रायमिंग वर्ड्स आलेली असतात, यमक साधणारी शब्द आलेली असतात, मग ती चरणाच्या मध्ये शेवटी किंवा ठराविक ठिकाणी आलेली असतात. आणि श्लेष म्हटल्यानंतर एकच शब्द 2 अर्थांनी वापरलेला असतो, बरोबर ना. 2 अर्थांनी वापरलेला असतो. श्रीकृष्ण नवरा मी नवरी, शिशुपाल नवरा मी नवरी. एकदम खूप सुंदर पद्धतीने आपल्याला हे अलंकार शिकता येतात. याच्या व्यतिरिक्त बऱ्याचशा ज्या काही अलंकारिक शब्दांच्या माध्यमातून ज्या काही पद्य ओवी आहेत त्या तुमच्यापर्यंत मी बॅचमध्ये पोहोचवलेल्या आहेत, टेन्शन घेऊ नका. ओके. त्याच्यानंतर पुढे जर तुम्ही गेलात तर संपूर्ण अलंकाराचे प्रकार आहेत. यातले महत्त्वाचे अलंकार मी तुम्हाला सांगेलच,
किंवा अलंकार तुम्ही सर्वच अभ्यासणं महत्वाचं आहे, त्यावरती प्रश्न विचारले गेले आहे. विराम चिन्हावरती एक प्रश्न तर 100% येतो म्हणजे येतो. ओके, त्यालाही खूप चांगल्या पद्धतीने अभ्यासा की विरामचिन्हे कुठे येतात, कोणकोणते विरामचिन्हांचे प्रकार आहे. आणि त्यानंतर वृत्ते, यस वृत्ते 2021 ला सुद्धा प्रश्न त्यावरती विचारलेला होता. लघुगुरूच्या खुणा काय आहेत, यती कुठे येतं, वृत्तांचे प्रकार कोणते आहे, लघुगुरूच्या खुणा काय आहे, यावरती प्रश्न तुम्हाला विचारला गेलेला आहे मित्रांनो. लघुची खूण कुठे येते, गुरुची खूण कुठे येते, गण कशी पाडतात, बरोबर. त्याच्यानंतर अक्षरे प्रत्येक म्हणजे जे काही वृत्ताचे प्रकार आलेले आहेत तर कोणत्या वृत्ताच्या प्रकारामध्ये किंवा मात्र वृत्त काय, त्याच्यानंतर अक्षरग्रह वृत्त काय, हे संपूर्ण प्रकार इथं आपल्याला अभ्यासाचे एकदम साध्या सोप्या सरळ भाषेमध्ये हे संपूर्ण प्रकार मी सांगितलेले आहेत, त्याच्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही. हा पहिला पार्ट होता व्याकरणाचा. दुसरा पार्ट आहे तो म्हणजे शब्दसिद्धीचा. शब्दसिद्धीमध्ये सर्वात पहिला प्रकार आहे तो सिद्ध शब्द, दुसरा आहे तो साधित शब्द. आता याच्यावरती जास्तीत जास्त प्रश्न विचारले तर अशातला प्रकार नाही, याचे प्रकार पुढे सांगितलेत बघा. सिद्ध शब्द म्हटल्यानंतर यावरती प्रश्न येणार आहे. आता तुम्हाला हे पाठांतर करायची गरज नाही. सर्वात महत्त्वाची गोष्ट एकच आहे की आपण जे विद्यार्थी बॅच घेतील त्या बॅचमध्ये परिपूर्ण हा शब्दसंग्रह चित्र आणि गोष्टी स्वरूपामध्ये सांगितलेला आहे. त्याच्यामुळं पाठांतर करायची गरज नाही, गोष्ट वाचायची, परिपूर्ण तत्सम शब्द लगेच लक्षात राहतात. बॅचमध्ये सुद्धा मी सांगितली आहेत. त्याच्यानंतर तद्भव शब्द सेम 1 ते 2 प्रश्न यावरती विचारला जातो. त्यानंतर देशी शब्द सेम, बरोबर. आणि त्यानंतर परभाषीय शब्द, इथं सर्वात जास्त मार्क जातात पोरांची. त्यामध्ये आहे स्वदेशी, त्याच्यामध्ये आहे विदेशी. स्वदेशीमध्ये आपण लक्षात घेतलं तर प्राकृत आहे, कानडी आहे, हिंदी, गुजराती, तामिळ, तेलुगू यावरती प्रश्न विचारला जातो, बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर जर इकडे आलं तर अरबी, फारसी, इंग्रजी, पोर्तुगीज, उर्दू, फ्रेंच, तुर्की, जपानी आणि जर्मनी या प्रत्येक शब्दसंग्रहाच्या गोष्टी मी आपल्या बॅचमध्ये बनविलेल्या आहेत. त्याच्यामुळे तुम्ही बिंदास्त राहायचं, टेन्शन घ्यायचं नाही. त्याच्यानंतर पुढे जर आलं तर साधित शब्द, उपसर्ग गटी 100% प्रश्न विचारला जातो यावरती. मग उपसर्ग म्हटल्यानंतर एक प्रकारचं उपसर्ग येतं का, नाही ना. कोणतं मराठी उपसर्ग आहे, कोणतं संस्कृत उपसर्ग आहे, कोणतं फारसी व अरबी उपसर्ग आहे, अशा प्रकारची प्रश्न इथं विचारली गेली आहे ना आतापर्यंत. मग या संपूर्ण उपसर्गांच्या सुद्धा गोष्टी बनवल्यात. उपसर्ग म्हणजे काय, त्याला पूर्व प्रत्यय घटित सुद्धा म्हणतात. ही नावं सुद्धा आपल्याला माहिती असावीत की पूर्व प्रत्यय घटित म्हटल्यानंतर काय आहे, बरोबर. म्हणजे एखादं मूळ नाम असणारे, त्या एखाद्या मूळ नामाच्या सुरुवातीला जर एखादं अक्षर जोडून आलेलं असणार आहे ना त्याला उपसर्ग म्हटलं जातं. जसं की त्या ठिकाणी आमरण, मरण म्हटल्यानंतर मूळ नाम आहे त्याच्या समोरून जोडून आलेलं आहे आ. अशा पद्धतीने मग हे जे जुडलंय का नाही हे झालंय उपसर्ग. कारण की नंतरचा शब्द काढून जरी टाकला ना तरी ते उपसर्ग. म्हणजे तो शब्द काय झाला पाहिजे, अर्थपूर्ण झाला पाहिजे. आणि तो जे काही उपसर्ग आहे ते उपसर्ग तिथं ओळखता आला पाहिजे, याला म्हणतो उपसर्ग. प्रत्यय घटित सर्वांना माहिती आहे, प्रत्ययाचे 2 प्रकार पडतात, अगदी सर्वांना परिचित असणारे. प्रत्ययाचा सर्वात पहिला प्रकार येतो तो म्हणजे कृत किंवा त्याला म्हटलं जातं धातू साधित प्रत्यय. दुसरा प्रकार येतो तो म्हणजे शब्द साधिते किंवा त्याला म्हटलं जातं तद्धिते. ह्या कन्सेप्ट तुमच्या क्लिअर असणं महत्वाचं आहे. एका शब्दाच्या कन्सेप्ट आहे पण कन्सेप्ट क्लिअर असणं महत्वाचं आहे. प्रत्यय म्हणजे काय, एखाद्या मूळ नामाच्या नंतर जोडलेलं एखादा अक्षर म्हणजे प्रत्यय. अभ्यास्त शब्दाचे 3 प्रकार पडतात ना. सर्वात पहिला कोणता, पूर्ण अभ्यास्त. एका शब्दाचे प्रकार येते, पेपरमध्ये प्रश्न कसा येऊ द्या. त्याच्यानंतर अंशाभ्यास्त आणि अनुकरणवाचक. अशा प्रकारे 3 प्रकार या अभ्यास्त शब्दाचे पडतात. एक प्रश्न विचारला जातो यावरती, हे तुम्हाला अभ्यासायचं आहे. सामासिक शब्द म्हटल्यानंतर समासामध्ये आपण ते अभ्यासून घेतो. इकडे नाही अभ्यासलं काय अडचण नाही. बघा आता सर्वात महत्त्वाचा शेवटचा प्रकार की यावरती सर्वात जास्त प्रश्न विचारले जातात ती म्हणजे कोणती. एक प्रश्न तर येतो शुद्ध अशुद्ध शब्द, एक प्रश्न येतो. शब्द समूहाबद्दल एक शब्द, यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. जिथं स्टार करतोय त्याला अभ्यासा चांगल्या पद्धतीने. रिकाम्या जागी योग्य शब्द भरा. ज्या विद्यार्थ्यांना वाटतंय की सर आम्हाला अभ्यास कसा केला पाहिजे, इतके दिवस आमच्याकडे बाकी, त्यावरती एक लेक्चर घेणारच आहे मी. पण तुम्हाला जर काही शंका असली तर हा माझा नंबर आहे 9096755652. त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात, काय अडचण नाही. परिपूर्ण मदतीसाठी मी तयार आहे. परिपूर्ण मदत तुम्हाला मी करणार म्हणजे करणार, काय टेन्शन नाही. वाक्य कालानुक्रमे लावा. अलंकारिक शब्द यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. म्हणे, यस एक प्रश्न तर यावरती येतो म्हणजे येतो.
समानार्थी शब्द ठरलेले आहेत. परिपूर्ण समानार्थी शब्द मी गोष्टी स्वरूपामध्ये सांगितले आहेत, मी विभागणी केली आहे. दैनंदिन जीवनामध्ये ऐकत असणारी समानार्थी शब्द आणि त्याच्यानंतर कधी ना ऐकलेले समानार्थी शब्द चित्र स्वरूपामध्ये. यस. विरुद्धार्थी शब्द असतील, साहित्य विषयक, यस, हा घट्ट खूप जास्त महत्त्वाचा आहे. पुस्तके, नाटके कोणत्या प्रकारचे आले, वाक्प्रचार यावरती प्रश्न विचारले जातात. ध्वनिदर्शक यावरती विचारला गेला तर गेला, नाही गेला, कारण की अनुक्रमवाचक मध्ये आपण त्याचा अभ्यास करून घेत असतो. आणि त्यानंतर तिसरा महत्त्वाचा पाठ तो म्हणजे उतारे. तुम्हाला मी सांगितलं गद्य आणि पद्य दोन्ही प्रकारची उतारे मी बॅचमध्ये घेतलेली आहेत. ओके, त्यामुळे बिंदास्त राहा. अशा पद्धतीत सर्वसमावेशक टीएटीची तयारी, टेटची तयारी तुम्हाला करायची आहे. फक्त मराठी संदर्भात बोललो. अभ्यासाची जी काही रणनीती आहे ती पुढच्या लेक्चरला तुमच्यासाठी घेऊन येतो आहे. अजून एकदा सांगतो की ज्या विद्यार्थ्यांना खरंच लेक्चर आवडत असेल त्यांनी लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्हाला लेक्चर कसं वाटतंय कमेंट्स करा सर्वांनी. आणि ज्यांनी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी आवर्जून सबस्क्राईब करा. सर्वांना धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.